गुड इव्हनिंग फ्रेंड्स. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही संध्याकाळी एक विदर्भ स्टाईल स्पेशल रेसिपी केली आहे. त्याला गोळा भात असे म्हणतात. नागपूरकडे हा पदार्थ खूप फेमस आहे. तर आईने मला तो आम्ही नाशिकला असताना नेहमी करायचो, पण लग्न झाल्यानंतर मी बरेच वर्ष तो खाल्लाच नाही आहे. तर आता सध्या आई इथे आहे तर मी मस्त एन्जॉय करते आहे तिच्या हातचे पदार्थ. सगळी तयारी तिला करून दिली, पण तिला म्हटलं तूच कर, मी फक्त तुला तू सांगशील तशी तयारी करून देते. पण मला गोळा भात खायची खूप इच्छा आहे आणि खूप खूप माझा आवडीचा प्रकार आहे हा. गोळा भाताबरोबर आपल्याला फोडणीचं ताक करायचं आहे आणि मस्त वरतून तडका पण तयार करून घ्यायचा आहे. तर तो कसा बनवतात ते सगळी डिटेल रेसिपी आत्ता मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि कसा खायचा ते पण सांगते. तुम्ही पण मस्त करून पहा आणि एन्जॉय करा. विदर्भ स्टाईल गोळा भात करण्यासाठी मी इथे सर्वप्रथम आंबेमोहर तांदूळ 1.5 वाटी घेतला आहे. 1.5 वाटीमध्ये 2 माणसांसाठी भात पुरेसा होतो. तो छान तांदूळ असं धुवून बाजूला ठेवून द्यायचा आपल्याला. 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुतला आहे आणि बाजूला ठेवला. आता 10-15 मिनटं तांदूळ ठेवला. नंतर आपण आता फोडणी करूया. आधी भाताला फोडणी द्यायची आपल्याला. तर कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे थोडंसं. मोहरी टाकली आहे. मोहरी छान फुटली की मस्त भरपूर असं हिंग टाकायचं आहे आणि मग अशी तुम्हाला दाखवलं तसं आलं, मिरची, लसूण हे पण बाजूला मिक्सरला वाटून घेतलं आहे. त्याचाही गोळा करून ठेवला आहे मी. तोही आपल्याला याच्यात टाकायचा. आता 3-4 मिरच्या घेतल्या, थोडंसं आलं आणि 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. आता फोडणीमध्ये हळद टाकली आणि लसूण, मिरची, आलाचा थोडासा गोळा याच्यात टाकला आहे फोडणीवर. आपल्याला जसं तिखट आवडतं तसं. हा भात झणझणीतच असतो मस्त. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घ्या. आणि आता जेवढा तांदूळ घेतला त्याच्या दुप्पट पाणी घेतलं. म्हणजे आपण 1.5 वाटी तांदूळ घेतला होता तर 3 वाटी पाणी आईने टाकलेलं आहे. आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. आता यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आईने. अतिशय सोपा आणि झटपट होणारा पदार्थ आहे. थोडीशी साखर पण ॲड केले. आता आपल्याला यात भातात गोळे टाकायचे, गोळा भात म्हणतो ना, तर ते गोळे करण्यासाठी मी आता तिकडे बेसन पण काढत होते. हे आता आपण धुवून इथं ठेवलेला तांदूळ आहे ना, 15 मिनटं बाजूला ठेवलेला, तो आता या गरम पाण्यात टाकून घ्यायचा फोडणीमध्ये आणि छान हलवून चालू ठेवायचा आहे गॅस. झाकून ठेवायची गरज नाही, असं ओपनच ठेवायचं आहे आपल्याला आणि मंद गॅसवर होऊ द्यायचा आहे तांदूळ आपल्याला. छान हळूहळू शिजत जातो तोपर्यंत. अर्धवट शिजेपर्यंत आपल्याला गोळे नाही टाकायचे. आता इकडे गोळे बनवून घेऊया. बेसन पीठ घेतले. जेवढं आपण तांदूळ घेतो तेवढंच बेसन पीठ घ्यायचं आहे. म्हणजे 1.5 वाटी तांदूळ तर 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं आहे मी. आता हळद घेतली, त्यानंतर त्यात ओवा टाकलेला आहे. लाल तिखट आपल्या आवडीनुसार. थोडंसं तिखटच करा, मस्त लागतं झणझणीत मस्तपैकी. आता मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. आणि मग अशा आपण वाटून घेतलेला लसूण, मिरची, आल्याचा गोळा आहे ना, या गोळ्यांमध्ये पण टाकून घ्यायचा आहे. मस्त चमचमीत करायचं आहे आपल्याला. त्याने खूप सुंदर चव येते. आता आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. इकडे आपला तांदूळ टाकलेले मस्त छान आता उकळी आलेली आहे. भात हळूहळू शिजतोय. तोपर्यंत गोळ्याची तयारी सुरू आहे आपली. आता कोथिंबीर टाकल्यानंतर इकडे 1 चमचा दही टाकून घ्यायचं आहे. मोठा 1 चमचा किंवा छोटे 2 चमचे. आणि ते जे गोळे आपण तयार करणार होते त्यात पाणी अजिबातच नाही वापरायचं आपल्याला. त्या दह्याच्या ओलाव्यामध्येच ते पीठ सगळं आता आपल्याला कालवून घ्यायचं आहे. इकडे भाताला छान उकळी आली आहे आणि आता इकडे हे कालवून घेते सगळं. पाणी बिलकुल टाकायचं नाही, म्हणजे गोळे खुसखुशीत होतात आपले छान.
हळूहळू करून आता छान असं कालवून घ्यायचं आहे. आणि जमजा आपल्याकडला वाटलं की आपल्याकडनं पीठ पातळ होतं आहे तर थोडंसं आपण बेसन पीठ ॲड करू शकतो. आणि थोडंसं आईने वरतून थोडं तेल टाकते आहे. थोडंसं पीठ सैल झाल्यासारखं तिला वाटलं म्हणून बेसन पीठ ॲड केलं. परत आपल्याला त्याचे गोळे बनले पाहिजे असं पीठ पाहिजे, खूप पातळ होता कामा नये. हे आपण वेळेवर आपला जजमेंट घ्यायचं आहे. आता घट्टसर असा गोळा तयार होतोय. तेल लावलं ना की हाताला चिकटत नाही. असं तेल लावून व्यवस्थित तो गोळा मळून घ्यायचा, आपल्याला एकत्र करायचं आहे. आईचं मन लावून करणं चालू होतं. इकडे हळूहळू भाताला पण आता उकळी येते. छान भात शिजत आला अर्धवट. आता गॅस कमी करून ठेवलाय. अर्धा भात शिजलाय जवळजवळ. आणि हे आता असं मिश्रण आपलं गोळा बांधून तयार झालाय बेसनचा. आता याचे छोटे छोटे आपल्याला मुटके करायचे आहेत. हे असे छोटे छोटे गोळे करायचे आणि असे मध्ये अंगठ्याने दाबायचे म्हणजे पटकन शिजतात ते. असे लांबट असे छोटे छोटे गोळे करायचे आणि अंगठ्याने दाबून घ्यायचे, चप्पट करायचे जरा. मुटके कसे असतात आपले तसे या प्रकारे. हे असा पसरट गोळा करायचा, अंगठ्याने दाबून घ्यायचा, बस. असे एक एक करून जेवढे आता अंदाज घेतले तसे 8-10 गोळे तयार झाले. 2 माणसांचं आपण प्रमाण बघतोय. हे असे गोळे तयार झालेत आता. आणि मुद्दामून चपटे असे करायचे म्हणजे शिजायला सोपं पडतं. आता भात जवळजवळ 70-75% शिजला आहे. त्यावेळेला आता हे गोळे आपल्याला भातात टाकून घ्यायचे, सावकाश सोडायचे. या स्टेजला गोळे सोडायचे आणि अलगद सगळं मिश्रण हलवून आपल्याला याला आता झाकण लावून ठेवायचं आहे, वाफ द्यायची आहे. एकदम हळूवारपणे हलवायचं आहे. गोळा आपला तुटता कामा नये. अलगदपणे फिरवायचं. चमचा एकदम हळूवारपणे असा फिरवायचा. गोळे मिक्स करायचे भातामध्ये आणि त्यांना मस्तपैकी आता शिजायला ठेवून द्यायचं आहे. 15-20 मिनटं मंद गॅसवर छान वाफू द्यायचं आहे की भाताबरोबर ते गोळे पण मस्त शिजतात. झाकण ठेवले. आता गॅस एकदम आता लो करून ठेवते. आता आपण फोडणीचं ताक बनवूया. आता साखर मीठ टाकून छान घोटून घेतल्यानंतर आपल्याला लसूण मिरची आल्याचा गोळा आणि कोथिंबीर पण ताकात ॲड करायचे. आता मस्त तडका तयार करूया ताकासाठी. साजूक तूप टाकलंय मस्तपैकी आणि भरपूर सारं जिरं घ्यायचं आहे. छान तडतडू द्यायचं आहे जिऱ्याला. भरपूर सारं हिंग टाकायचं मस्त. मस्त जिरं खमंग परतलं गेलं पाहिजे तुपामध्ये. मस्त तडका बसतो मग. आणि आता हा तडका आपल्याला ताकामध्ये टाकून घ्यायचा आहे मस्तपैकी. इतकं सुंदर लागतं ना हे ताक, तुम्ही नक्की करून बघा. त्यात आपण लसूण मिरची आल्याचा गोळा पण टाकला आहे, कोथिंबीर पण टाकली आहे, साखर मीठ पण टाकलं आहे आणि वरतून मस्त तडका दिला आहे. आणि आता हे सगळं मस्त कालवून घ्यायचं आहे की आपलं फोडणीचं ताक आता रेडी आहे. हे बघा हळूच आता उघडून बघूया होत आहे का. होत आले आता आपला गोळा भात.
आणि आता चमचा घालताना एकदम अलगद चमचा फिरवायचा हा, आपल्याला गोळे मोडायचे नाही आहे अजिबात. जो जरा चमचा फिरवला तर आपली रेसिपी बिघडू शकते. एकदम हलक्या हाताने खालीवर भात करायचा आहे. गोळा इंटॅक्ट राहायला पाहिजे, बिलकुल तुटता कामा नये. हळूच हलक्या हाताने खालीवर करायचं आहे. बघा मस्त मोकळा मोकळा भात शिजतोय आपला आता. जवळजवळ तयारच आहे आता गोळा भात आपला. आता परत एक तडका तयार करतोय आपण. आता तेल टाकायचंय. तेलामध्ये मोहरी टाकली. हा तडका आपल्याला वरतून सर्व करायला हवा आहे. तेलात मोहरी टाकली, जिरं टाकलं, मस्त तडतडू द्यायचंय खमंग. कढीपत्ता टाकून घेतलाय, मस्त तडतडू द्यायचा कढीपत्त्याला पण. आणि आता आपला हा सेकंड तडका पण रेडी झालेला आहे. आता मस्त आपण ताट सर्व करायला घेऊया. आहा मस्त. आता गरमागरम गोळा भात आपण सर्व करूया. वाफा आलेला गरम गरमच खायचा हा, गार नाही होऊ द्यायचा. तिकडे फोडणीचं ताक आधीच ऑलरेडी वाढून घेतलंय वाटीमध्ये. मस्त हलक्या हाताने गोळा भात असा सर्व करायचा आहे. बघा आपले गोळे पण इंटॅक्ट राहिले, बिलकुल तुटले नाही. वरतून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे. आणि आता आपण हा केलेला तडका आहे ना, तो पण मस्त भातावर वरतून टाकून द्यायचा असा. खूप म्हणजे खूप अप्रतिम चव लागते. मस्त तडका वरतून टाकून घेतलेला आहे. आणि तुम्हाला आता मी चमच्याने मोडून पण दाखवते. बघा गोळा आतपर्यंत मस्त शिजलेला आहे. एक 15 मिनिटाची वाफ दिली ना की असे पातळ पातळ गोळे केले की मस्त शिजतात. आणि आता मस्त असं भात गोळा कुस्करायचा भातामध्ये आणि ताकाबरोबर मस्त खायचं आहे. बघा मस्त टेम्पटिंग असा आपला गोळा भात रेडी झालेला आहे. दिसतंय की नाही छान. नागपूर स्पेशल, विदर्भ स्पेशल गोळा भात. आणि माझी लहानपणीची अत्यंत फेवरेट डिश. तुम्ही नक्की करून बघा. 1 पॉट मील आहे. कधी भाजीपोळी करायचा कंटाळा आला तर नक्की करून पहा. डिनरला पण छान आहे मेनू हा. 1 पॉट मील आपण म्हणतो तसा. आता आईलाच आपण रिव्ह्यू द्यायला सांगूया. तिला म्हटलं तू खाऊन सांग कसा झाला. तिला पण हा मेनू खूप आवडतो. आमच्या तिघांचाही आवडीचा, आई बाबा आणि मी, तिघांनाही खूप आवडतो हा. हे पण मस्त असा गोळा चुरचुरडून घेतलाय, भातात घेतलाय आणि असं ताकाला लावून खायचा मस्तपैकी. मसाला तुम्ही नक्की करून बघा. बाय.